ते काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील मनपानं राहावी यासाठी मी आलेलो आहे। हे मी परत पोलिसांना सांगितलं। माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे। महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते, आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या, 10 लोक नाही तर 5 लोकांना जाऊ द्या, तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय? पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। माझं उलट म्हणणं असं आहे, हल्ले झाले त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे। मग पोलिसांनी हे बघा काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली असेल मी त्याचं समर्थन करणार नाही। मी हिंसेचं समर्थन करत नाही। मी गांधीवादी आहे। मी काय गोळवळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे। लक्षात घ्या, तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या। मी गांधीवादी आहे, मी अहिंसावादी आहे। दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही। सर, महाविकास आघाडीचेच काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत करण्यासाठी गेले आणि त्यांना ज्यांनी अरेस्ट केले त्याच्यावर बशीर आहे, त्यांना अरेस्ट केले। काही लोकांना मदत करण्यासाठी गेले ते। मुख्य गोष्ट अशी आहे, पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक हे जातील, मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना। मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे? माझं चारित्र्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे। मी कुठेही दंगे फसाद करणारा माणूस नाही आहे। जे दंगे फसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता, त्यांचं सगळं ऐकता, त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे, दुसरं काही नाही। आणि माझं असं म्हणणं आहे, इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे। ज्या पद्धतीने त्या बोलतात, म्हणजे तिथे दर्गा, सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडगं म्हणतात, ते पहिल्यांदा चूक आहे। थडगं आणि दर्गामध्ये फरक आहे। ते थडगी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणाऱ्यांना तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे। पोलिसांमध्ये हिंमत असेल तर ते करा, तुम्ही मला कशाला अटक करता? सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाली काढलेला आहे, रद्द केलेली आहे, त्यानंतर आपण आज भेट देत आहात, याचं काय नेमकं प्रयोजन होतं? असं आहे, नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो। मला तेच पाहू दिलं नाही। मी तिथे नारेबाजी केली नाही, मी घोषणाबाजी केली नाही, मी काही केलेलं नाही। मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते। कारण 300-350 वर्षाची ती दर्गा आहे होती, ती तुम्ही अशी उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं घडलं? इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे 2 हे ट्रस्टी त्या दर्गेचे हिंदू आहेत, म्हणजे तिथे वादच नव्हता। तो वाद तुम्ही निर्माण केलेला आहे असं माझं म्हणणं आहे। दरम्यान आपण बघितलं की काँग्रेसच्या माजी खासदारांना पोलिसांनी अडवलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील मनपाने जमीनदोस्त केलेल्या दर्ग्याजवळ पाहणी करण्यासाठी हुसेन दलवाई गेले होते आणि त्याच वेळेला पोलिसांनी त्यांना रोखलं।